आज आपण पेढे करणार आहोत. त्यासाठी मी हे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे. आता हे आपण गरम करण्यासाठी ठेवूया. पेढे करण्यासाठी आपल्याला जाड बुडाचंच भांडं घ्यायचं आहे. संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. हळूहळू दूध गरम होऊ लागलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही साय जमा झालेली आहे वरती. आता ही साय आपल्याला मोडून दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे. हे बघा ह्या प्रकारे. जेव्हा जेव्हा दुधावरती साय येईल तेव्हा तेव्हा आपल्याला ती साय मोडून त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि साईडला जे सायचं थर जमलेला आहे तो देखील काढून त्या दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे आणि गॅसची आच मंदच ठेवायची आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने. तसेच हा पदार्थ करण्यासाठी आपल्याला लंगडीसारखं पसरट भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण होईल. घोटून घ्यायचं आहे, ढवळून घोटून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी. याची दक्षता घ्यायची आहे की खाली दूध लागता कामा नये, करपता कामा नये. जरा जरी दूध करपलं तर त्याची चव पूर्ण बिघडून जाईल. म्हणूनच हा पदार्थ करताना गॅस मंद ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दुधाची बासुंदी तयार झालेली आहे. आता एकसंघ रंग आहे. याच्या अगोदर मी खव्याची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही याचा पोत बघा कसा झाला आहे. दुधापासून केलेले हे पेढे अगदी छान लागतात आणि मस्त होतात. फक्त अशा गोष्टी करण्यासाठी पेशन्स हवा, कारण हे आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे. आणि समजा जर तुमच्याकडे एखादं पसरट जाडबुडाचं भांडं नसेल तर तुम्ही इतर कोणतंही भांडं घेतलं तर त्याच्या खाली तवा ठेवायचा, जेणेकरून ते करपणार नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. पाहू शकता तुम्ही दूध कसं झालेलं आहे, खवा होऊ लागलेला आहे त्याचा. हे बघा. आता याच्यात आपण साखर घालूया. मी साधारण 5 चमचे साखर घातलेली आहे. अर्ध्या लिटरला अंदाजे 40 ते 50 ग्रॅम तुम्ही साखर घालू शकता. तुम्हाला जर केसर पेढा करायचा असेल तर थोड्याशा दुधामध्ये केसरच्या काड्या घालून ते दूध याच्यात अगोदरच मिक्स करायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर येईल. मी मात्र असं साधंच करते आहे. वेगवेगळे फ्लेवर्स टाकून वेगवेगळ्या फ्लेवरचे पेढे तयार होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही इसेन्सचा देखील वापर करू शकता. आता याच्यात मी वेलची पूड घातलेली आहे थोडीशी. ही वेलची पूडच आहे फक्त, याच्यामध्ये साखर मिक्स केलेली नाही आहे. आता नीट ढवळून घेऊया. आज गुरुपुष्यामृत आहे, त्यानिमित्ताने मी हे आज पेढे करत आहे नैवेद्यासाठी. हे तयार झालेलं आहे. आता काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी आता एका ताटात काढून घेत आहे. या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं आणि त्यात मी हे काढत आहे मिश्रण पेढ्याचं. आता हे सगळं काढून झाल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. हे पेढे दुधापासून बनवलेले आहेत, त्याच्यामुळे हे उपवासाला देखील तुम्ही खाऊ शकता. बऱ्याचशा मिठायांमध्ये मैदा मिक्स केलेला असतो, पेढ्यामध्ये सुद्धा मैदा असतो. तेव्हा अशा प्रकारे तुम्ही घरी पेढे करून खाऊ शकता. आता मी हे मळून घेत आहे. थंड झालेलं आहे पीठ. आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया, बॉल्स करून घेऊया. बघू शकता, हे बघा. सजावटीसाठी तुम्ही बदाम, काजू, पिस्ते काही लावू शकता, ज्याप्रमाणे तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे. आता हा थोडासा भाग घेऊन त्याचा गोळा करत आहे मी. हातावर घेऊन गोल केलेला आहे. बघू शकता आपला पहिला पेढा
तयार झालेला आहे. आता दुसरा पेढा करून घेते. असे गोल गोळे करून घ्यायचे सगळेच आपल्याला. आता मी काय करते, सगळ्याचे भाग करून घेते सारखेच, म्हणजे एकाच आकाराचे सगळे आपले पेढे होतील. समसमान भाग करून घेते. मी पहिले जे 2 पेढे केले आहेत त्याच आकाराचे सर्व पेढे करणार आहे. त्यानुसारच मी याचे भाग केलेले आहे. आता गोळे करून घेऊया पटापट. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकूण 12 पेढे झालेले आहेत. अर्धा लिटर दुधाचे. आता याला आपण पेढ्याचा शेप देऊया. त्याआधी आपण याला सजवून घेऊया. सजावटीसाठी इथे मी केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि भोपळ्याच्या बिया. हे पाहू शकता थोड्याशा केसरच्या काड्या मी 6 पेढ्यांना लावणार आहे आणि 6 पेढ्यांना भोपळ्याच्या बिया लावणार आहे. अशा पद्धतीने. आता भोपळ्याच्या बिया लावते. आपल्या घरात जे असेल त्याने सजवू शकतो. भोपळ्याच्या बिया अगदी छान दिसतात, उठून दिसतं. आणि बिया लावल्यानंतर मी थोडासा दाब देत आहे त्याच्यावरती, म्हणजे तो पेढ्याचा शेप तयार होतो. पाहू शकता तुम्ही. एकदम मस्त पेढे झालेले आहेत. नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. थोडासा परत मी दाब देते सगळ्यावरती. हे बघा. थोडा वेळ हवं तर तुम्ही 10 मिनटं फ्रीजमध्ये पण ठेवू शकता सेट व्हायला. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.